फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. या चित्रपटातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून यातील कोणत्याही घटनांचा जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच या चित्रपटामध्ये कोणत्याही व्यक्तीची सामाजिक अथवा धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नाही. हा फक्त अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे. जादूटोणा आणि अंधश्रद्धा या गोष्टींना आम्ही प्रोत्साहन देत नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा झालेली नाही. काय लका नाना, गणपती पुरते येतो आणि लगेच जातो. अरे तसं नाही आहे द्या, तुझी शाळा आहे, वहिनी आजारी असते, काम तर करायच लागेल का नाही. आणि तुला तर माहिती तुझा बाद नुसता बसूनच असतो. तू गेल्यावर मला अजिबात करमत नाही बघ. मला नको गंडू, तू अजिबात जायचं नाही. माझ्या याद्याला का नाही परत येताना नवी कपडे, वह्या, खेळणी, नवी पुस्तकं आणणार आहे. मग याद्याची मजाच मजा. नको मला काय, मला तूच पाहिजे. ना ना, गावातली सगळीच परत मुंबईला का जातात र? अरे तुला आता नाही काढायचं, मोठं झाल्यावर समजा लक्षात येईल. याद्या चल पटापटा, उशीर व्हायला लागलाय. याद्या माझी पहिली गाडी गेली असेल, दुसरी गाडी यायला उशीर लागेल. तू घरी जा, तुला शाळेत जायला उशीर होईल. आणि हे दर पैसे आणि खायला घे. अरे माझं बा, रडू नको रडू नको, घरी जा नीट. बाळा मला जावं लागेल, काम आहे मला. जा शाळेत, अभ्यास करा, येतो मी. ऐका हो ऐका, समद्या गावकऱ्यांनी ऐका. ऐका हो ऐका, समद्या गावकऱ्यांनी ऐका. आज सांच्याला जादूगार गोगाचा खेळ होणार आहे आपल्या गावामध्ये. तरी सगळ्यांनी शाळेच्या पटांगणामध्ये जमायचंय. जादू कार्यक्रम आहे, तमाशा नाही. खाली बसा. ए का गुणाने अगं त्या पोराला शिबूट पुसकी पार नाकात तोंड द्यायला लागलं. नमस्कार पोरांनो, आता आपल्या समोर का नाही जादूचा कार्यक्रम होणार आहे. नीट नेटकं बसायचं नाही तर जादूगार गायब कर. हा, आपल्या समोर येत आहेत जादूगार गोगा. म्युझिक हो जाए शुरू. आता या ठिकाणी एक जबरदस्त प्रयोग सादर करणार आहे. त्यासाठी मला 4 ते 5 मुलांची आवश्यकता आहे. एक छोटी छोटी 4-5 मुलं या स्टेजवरती. आता मी या 5 मुलांना चादरीमध्ये बंद करतोय. एक मुलगा गायब होऊन प्रेक्षकामध्ये निघणार आहे. 1, 2, गिली गिली बादशाह. हे म्हणजे ते बघ. अगं नंद्या माणसात नाही निघाला. ए नंद्या इकडे बघ, इकडे मी. हा तुम्ही 5 जण आतमध्ये वा, मी तुम्हाला जादू करून दाखवतो. ते जादूगर गोगाची का? हा, गोग्याचीच. चल 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 चला जाऊ आतमध्ये. एक, 2, 3, 4, 5 आणि गायब. 1, 2, 3, 4, 5. आयो पटकन आलं रे याचा. पटकन
ए लक्षे उरक की लवकर. आले आले किती वेळ झालं भांडी घासती. आले की. झोप आली. या द्या कसला विचार करतो या. अरे त्या जादूगारानं नंद्याला चादरीत झाकलं आणि माणसातनं कसं बाहेर काढलं. गप बस. कशाला लय डोकं चालवतोस. वय राजा काय केलं असेल रे त्या जादूगारानं. अरे त्यानं जादू केली. हत्तीच्या आईला म्हणलं बापापेक्षा म्हातारा हुशार असेल पण कसले काय या घरात आपणच लय हुशार दिसतोय. झोप झोप. होय आता मी तुम्हाला एक जादू करून दाखवतो. मी तुम्हा सगळ्यांना कोणणार आणि राजाला गायब करणार. चला तुम्ही 5 जण आतमध्ये व्हा. 1 2 3 4 5 चला. आता बघा जादू. 1 2 आता बघा या त्याचा कसा 3 4 5 आणि आता राजाला गायब केला. 1 2 1 2 3 4. अरे कुठे गायब झाला. राजा कुठे राजा कुठे. अयो राजा गायब झाला. गुरुजींना सांगतो की तू शाळेतनं पळून गेलाय. नाही मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. ए यादे थांब की. टांग 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 टांग. काय रे म्हातारे घाबरला का काय. नाही बा. राजा हं. अरे आज दुपारी मी पुन्हा पोरं कोंडली होती हं. तर राजा गायब झाला आणि घरी येत असताना डायरेक्ट समोर आला. अरे तू त्याला कोंडलंच नसल. तो तुझी नजर चुकून पळाला असल. तसं नाही र मी स्वतः त्याला कोंडला होता. मला तर वाटतं मला जादू यायला लागली. अरे जादू बिदू काय नसती या. हा चलाकी असती. हा चलाकी. आणि ती दुपारी तुझ्याकडनं चुकून घडली या. झोप तू हा झोप झोप. तू खरं म्हातारा झाला का. काय बोलतो या. ये यार कसला विचार करतो यार. झोप आता. या इच्छा डंगर म्हातारे. काय बोलतो या. झोप आता. उठ भडवीच्या. डोंगना ऊन असतोर पडतय. लक्ष्मी चहा दे गोटभर. आज पंचायत आहे. घ्या. कसला लागतोय ग. गुळाचा हाय. भाऊजी आलं होतं ना तेव्हा त्यांना पोळ्या करायसाठी आणला होता. त्यातला राहिलाय ती केलाय. अगं मग वाण्याकडनं आणायची होती साखर. तो बी द्याय नाही म्हणतो या पहिली उधारी द्या मग देतो. अरे बापू उरक की गाबड्या. ए लक्ष्मी. ए लक्ष्मी टावेल दे ग. आले आले.
अगं याला भोग पडले, दुसरा दे. त्यावेळेला भोग पडलेलं दिसतंय तुम्हाला, आपल्या संसाराला भोग पडले ते दिसा नव्हे. हा नकुले फुडलं रान हाणू दे इकडं. दादा तोंड धुवून चहा घ्यायला चला. होय घेतो. हा राम राम मंडळी. राम 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 राम. आजची पंचायत चालू करायची का? हो करा चालू करा चालू. बोला, कुणाची काय अडचण आहे? माझी एकच अडचण आहे पाटील. माझ्या रानातलं उभं पीक ह्या नामदेवच्या शिर्डीने खाल्लंय. मग ह्याची पोरगी कुठं हुंदडत होती काय माहिती. अरे तू ही तक्रार सांग. माया पोरीविषयी एक सबूतपर बोलायचं काम नाही. ए बाबा तुझं नुकसान काय झालं ते सांग. अहो 2 ज्वारीचं सारं खाल्लं. काय करायचं यशवंत बघ. काय करायचं म्हणजे काय? ह्यानं त्याची भरपाई भरून द्यायची. पंच असलं म्हणून काय झालं? नियम सर्वांनाच सारखा. तुला कबूल आहे का नामदेवा? आता मी काय तुम्हाला सर्वांच्या शब्दापलीकडे जाणार आहे वय. ठीक आहे मग. अजून कोणाची काही शंका? नाही. दावला. हा तर मंडळी आजची पंचायत झाली. आता निघलं तरी चालेल. पार्टीकडे बघतोच आता घरी जाऊन. काय काय करते? कुठं हुंदडत असती का? नीट लक्ष देतात नाही का शेरडांकडं? लोकांच्या वावरात जातात की शेरड? ह्या आईची झिपरी तुझ्या. का बडा करतायसा? हा ये तुझीच कमी होती. तू काय म्हणली? का बडबड करताय? अगं नुकसान भरपाई कुठून द्यायची? काका मी पाणी प्यायला गेली आणि तेवढ्यात शर्ट गेली बाबाच्या रानात. बरं ते जाऊ दे, तू नग काळजी करू, मी करतो काहीतरी. येद्याच्या नानानं पाठवलं होतं लक्ष्मीला दवाखान्यात न्यायला. सारखी कुतू करते ना. अरे पर आता पण नाही बिन नाही. आणि बरं का वहिनी, तुमच्या हातचा चहा लय गोड लागतो बघा. होय टाकते की चहा. ह्यांच्या गडबडीत इसरूनच गेली. राणे जाग साखरेचा डबा घेऊन या आतनं. बाळा बघ, मी तुला चुलीतला अंगारा लावतो, बरं वाटेल तुला. आणि संध्याकाळी यशवंत आला ना की दिवृषाकडे न्यायला लावतो तुला. हं झोप आता. ए पोरी काय त्या पाण्यात खेळत बसली? ए आय आणखी ग भांडी. धर हे टाक. आव दुपारच्याला लक्ष्मीकडे गेली होती मी. यद्या झोपला होता. बरं मग रातच्याला लय तापला होता म्हणत होती ती. मग देवाकडे नेलं नाही व यशवंतानं? नाही आव, भाऊजी पाटला बरोबर बाहेर गेलतो. बर पाणी घे मला प्यायला. मी येतो यशवंताच्या घराकडे जाऊन. बाबा हा काय झालं असेल रे याला? काय होतंय तवा? बाहेर वाशाचं झालं असेल. गाबड्यासारखं जाते त्या वड्याकडे. तिथं काय आहे रे बाबा? मी तर शर्ट घेऊन सारखी तिकडेच असते. तुला कशाला होईल का बाहेर वाशाचं? तुला बघून तर भूत बी घाबरल. काय रे बाबा काय बी बोलतोस होय? आव काय बी कसं बोलतासा लेकराला? अरे यशवंता त्या देवऋषाचा लगेच गुण पडतोय बघ. देवा बोल बालका. पोरग सारखं तापानं फणफणतंय. त्याला भूताने धरलेले. चल त्याला सकाळपर्यंत देवाच्या पायावर ठेव. त्याला बरं वाटल. बर त्याला घरी नेऊन ठेवतो देवाच्या पायावर. पाया पड. चल.
पहिलं पिल्या 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 काय असतं तुझं सारखं सारखं कसलं भारी सपान बघत तुला का पहिलं पिल्या खल खल सांग की तू माझा खला जोत आहे ना. आता असं काय विचारतोय लोक म्हणजे तुला माझ्या विश्वास नाही बे. आलं तथं नाही पण खल खल सांग की तू लहान येऊ थायनिंग माल तू कथं घेऊ. तुला काय करायचंय मी कोणाला मारेन. सांग की लाका एवढा का भाऊ खातो या सांगतोय राणीव तुतलं बाबा मला वाटलं थंगी पण आता लक्षात ठेवा थंगी तुझी वहिनी आहे तिच्याकडे अजिबात बघायचं नाही. अरे मी कशाला बघतोय त्याच्याकडे. अरे उद्या राणी शर्ट घेऊन आली की मी तिला डायरेक्टच विचारणार आहे काय की लग्न करते का माझ्यावर. आणि ती होय म्हणली तर अरे बापू कधी आलास मला माहित बी नाही. पर धक्का दिला की लाग तू. मुलांनो सोडवली गणित वय गुरुजी. पाऊस पाऊस येतो. गुरुजीला भारी शिकवतात. अयो मी नाही गणित सोडवलं. अरे वा वा शाबाश येतो. मुलांनो आपली शाळा लवकरच बंद करावी लागणार आहे. कालच मीटिंगमध्ये विषय झाला की आपली पटसंख्या कमी होत चालल्यामुळं शाळा लवकर बंद होणार. त्यामुळं तुम्हाला शेजारच्या गावात शाळेला जावं लागणार. गुरुजी काय बी काळजी करू नका मी आणतो उद्यापासून पोरं शाळेला. हां वय गुरुजी आजाला सांगून मी बी येईन याच्या बरोबर याच शाळेत शिकायला. तसं झालं तर बरं होईल. घ्या मी तुम्हाला बेरजेची गणित शिकवतो. राणे शिरड लय लांब गेलं कुणाच्या राना बिनात जायची. जाऊ दे तुझं काय असतं ग सारखं. कधी विचारणार तू तिच्या पुढे गेले ना मला बेहोश वाटतंय. पाहिलं का आता तिथं राणी बसली आता तिला डायरेक्ट परपच टाकतो. राणी मला का नाही तुझ्या बरोबर बोलायचं होतं. बोल की. अगं मला का नाही तुला आवडती. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर आणि तू जर हो म्हणली ना तर लग्नच करेन मी तुझ्याबरोबर. मला पण तू लय आवडतो. आय लव्ह यू. मी तयार आहे लग्नाला. शांत गेली की दुसऱ्या चलानात. अग्राने चल लवकर. चलला का लवकर नाही तर बाप परत हाना बिनायचा. ए नामा अरे ऐक की नामा अरे कसला विचार करतोयस. पाहुणं बघून गेल्यात त्यांचा निरोप आलाय म्हणतात पाहुणं कधी धरायची तारीख. अरे मग यात विचार करण्यासारखं काय आहे. लगीन तर करावंच लागणार आहे. अरे पर पोरीचं लगीन म्हणल्यावर खर्च होणारच की र. तू नको खर्चाची काळजी करू आपण करू काहीतरी. तू आधी वहिनींशी बोलून घे आणि मग सांग पाहुण्यास नाही. असं म्हणतोस मग आज संध्याकाळी साळू संग बोलतो आणि घेतो बोलून पाहुण्यास नाही. आता कसं बोललास. चल पाटलाकडे जाऊ आणि जरा गावगाड्याविषयी बोलू. चल चल. अरे चल की पटापटा दिवस मावून गेला की. कालव्याचं काम लवकरच करावं लागेल बरं का. बर बर पाण्याची लईच अडचण होती या. राम राम पाटील. हां राम 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 बसा बसा. हां बर काय म्हणते गाव. सगळं व्यवस्थित चाललंय. औंदा पाऊस कमी झाल्यामुळं पियाला पाणी मिळालं नाही.
अरे होईल काहीतरी. गावाचे बरेच प्रश्न आहेत. गुरांना चारा पण नाही खायला. देवाकडे जावं लागेल. हा औंधा पाऊस का लांबलाय म्हणून. बर जाऊ सकाळी. सगळे चावडीकडे सकाळी जमा. जाऊ आपण. येऊ. चल. बर चालतंय. बरं बर बरं चला पाटील, निघतो आम्ही. बर बर. राणे तू सांग की बापूला. अरे बापू नाही ऐकायचा. बाबे लय मोठा गोळ झाला का. आता मी जर निर्णय नाही घेतला ना तर माझं पहिलं प्रेम शरडा मागच संपत. उद्या राणीची तारीख धराय पाहुणे येणार आहेत. काय सांगतोय मग आता कथलं. तू एक काम कर, तोंड संगी शर्ट घेऊन जा घरला. आणि कोण काय म्हणलं ना तर म्हणा गेली पळून. आला मला मालल की जबाब. काय संबंध. संगे तू जाऊन आईला सांग, ती करल समजा व्यवस्थित. अग पण चल उठ. आपल्याला रात्र व्हायच्या आत बारामतीला माझ्या मित्राच्या घरी पोहोचलं पाहिजे. अरे पण त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी नाही थांबून दिले तर. बघू पुढचं पुढं चल. अरे नामा जरा धीराने घे. ए गप्पे, काय म्हणून रडत बसलीस. आधी ध्यान द्यायला नाही पोरींच्यावर. गेली झिपरी पळून. हा हिला डोकेदुखी नसती माझ्या माग. गबस. अगं ताई नको रडूस. किती रडणार आहेस. येईल की पोरगी परत. रडून काय होणार आहे. यशवंता समजाव तिला. राणी आणि पिराचा सोगावा लागला. त्यांचा बाग याला त्यांना आणायला. ए दौल्या, हळूहळू काय बोलतो रे. कुठे तू भडवीचा. हा लय मस्ती आली पाहिजे त्याला. नामा नामा तू आत जा. मी बोलतो तुझा आत. ए हो आतमध्ये. इथं रडत बसली. चल नको रडू. बोल काय म्हणत होता. पिऱ्याचा बाप पाटलाकडे आला होता. लय किरकिर घालत होता. उद्या त्यानं पंचायत बोलावली आहे. पोरं कधी येणार. पाटलांनी समद बैजवार केले. तुम्ही फक्त आहे ना नामा आणि वहिनी त्यांना समजून फक्त तिथं आणा. मी हाय तिथं. बर तू सगळं इथं लक्ष दे. मी येतो. बर तुझं. हा ए गप गा, कशाला भोकाड पसरतीस. ए छिपरे, कुठं तोंड काळ केलं तर जरा गावात माझं नाव घालवलं. अप्रू घालवलीस माझी तू. अरे नामदेवा बस खाली. हे असलं टिनपट मिळालं वक्त तुला. बस बस खाली. बस खाली. यशवंता शांतो बस. असू दे नामदेवा असू दे. बरं का मंडळी, आपल्या गावात जो काय हा प्रकार झाला तो व्हायला नको पाहिजे होता. ही आजकालची पोरं टीव्हीत बघतात आणि तसेच वागतात. म्हणून आम्ही पंचांनी सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की उद्या राणीचं आणि पिऱ्याचं लगीन लावून टाकायचं. होय होय बरोबर आहे पाटलांचं. नाही मला मंजूर नाही. ए अरे गप बसा. माझ्या पोराबर या राणीचं लग्न मला अजिबात मान्य नाही. मी त्याच्यासाठी शहरातली मुलगी बघितलेली, जास्त शिकलेली आणि नोकरीवाली. लग्न तिच्यावर होणार आहे. या राणीवर लग्न होणार नाही. यार पंच काय पण निर्णय देत आहे. अरे तुम्ही गप्पा बसा रे. पंचा पुढे बोलता का. नामा तू तर पंच आहेस ना, मग गप्पा बस. तर बर का मंडळी, उद्या आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून ह्या राणीचं आणि पिऱ्याचं लगीन लावून द्यायचंय. हा होय होय. जाऊ दे, गावाची इज्जत तर वाचली.
कुणी आहे का घरात? कोण आहे? इतक्या रातचं कोण आलंय धडपडायला? काय हो, काय पाहिजे तुम्हाला? पाणी मिळेल का थोडस? या की, देतो की पाणी. या. हो हो. सावकाश या बर का बाबा. गावात नवीन दिसताय. घ्या पाणी. तुम्हासनी नको 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 नको. इथनं रामपूर किती लांब आहे? बरंच लांब आहे की. बर. नाही म्हटलं काहीच केलं नाही, यश मिळेना. तवा देवऋषाकडे दाखवलं. त्यानं सांगितली रामपूरची पायी वारी कराया. हो का? तुमचा आणि गावचा एक विचार आहे बघा. गावच्या लोकांचा देवावर लय विश्वास आहे. इतक्या अंधर श्रद्धाळू येत पोरं सुद्धा शाळेत पाठवत नाहीत. नाही, तसं नाही मास्तर. तुमचा विश्वास बसायचा नाही, पर देवाचं खरं असतं या. होय, खरं असतं या देवाचं. असू द्या. तेवढं पुढल्या प्रवासासाठी बाटलीत पाणी. बाटलीत पाणी द्या की इकडं. अहो, पाण्यासारखं पुण्य आहे का दुसरं? आपल्यासाठी हेच गाव योग्य आहे. या झाडाखालीच पुरा आला. आव, सकाळी मंजूच्या बापाचा फोन आलता. म्हणलं पोरीला न्यायला येतो म्हणून. नेऊ देव. आव, पर पोर गेल्यावर करमणार नाही हो. आपला पोरगा शहरात गेला त्यावेळेस करमलं ना तुम्हाला? नाही, ते बरोबर हाय. पण पोरीची लय सवय झाली होती बघा. सारखी पाठी मोर फिरायची. घर कसं भरल्यासारखं वाटायचं बघा. ते बी खरंच आहे म्हणा तुझं. राम राम पाटील. हा, राम राम. राम राम. काकू, चहा ठेवायच. ठेवते. हा, बरं. काय बातमी घेऊन आलास तू? काय नाही, सुखचमच आलतो तुमच्याकडे. हा, बरं बरं. अरे यशवंत, एवढा कावरा बावरा का झालाय? अहो, वर चाळीचा किस नाही ना, त्याला अचानक ताप आला आणि सकाळपासून तो मेला. पण त्यात कोणतरी त्याला मूठ मारली आणि त्याच्या शेजारच्याला पण लय ताप आलाय. अरे आता तर काय करायचं यशवंत? पाटील, गावातले लोक घाबरायला लागल्यात. आपल्याला ताबडतोब देवऋषाला बोलावं लागेल. असं म्हणतोयस? बर दावला, तू लगेच पंचायत लाव. हा, शिकाय लोक जातो बघा. हो हो, हो पुढं. मी पण येतो. हो हो हो, मोर, मी आलोच. हे काय पाटील आलं? राम राम. राम राम मंडळी. राम राम. राम 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 मंडळी. राम राम. हा, बरं मंडळी, कोणाच्या काय अडचणी असतील तर सांगा पटकन. पाटील, गावच्या अडचणी राहू द्या. आधी गावावर काय संकट आलंय ते कसं सोडवायचं ते बघा. होय, बरोबर आहे. मंडळी, मी आता मुद्द्यालाच हात घालतो. 4 दिवस झालं गावात हाकार माजलाय. साधा ताप येतो माणूस पटकन मरतोय. मग काय झालंय हेच कळना. पाटील, मला वाटतं देवीचा कोप झाला असेल या गावावर. पाटील, मी काय म्हणतोय? हा, अरे विचारतोयस काय? बोल की. येताना चावडीवर लोक कुजबुजत होती. म्हणत होत गावामागच्या डोंगरावर एक साधू आलाय. लय झाली मी म्हणते. खरं का काय बया? लोकांच्या अडचणीवर मार्ग काढतोय. आपण त्याला बोलवलं तर आणि त्यानं काही मार्ग काढला तर? असं म्हणतोयस ना देवा. दावला, तू पटकन जा बिगी बिगी आणि त्या साधू महाराजालाच घेऊन ये. हो हो हो, साधू बाबाला आणलं. हे काही लोक जातो. हा, ये ये. बाबा, हाय 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 हाय, उप्पा.
बोल भक्ता, तुझी काय अडचण हाय? बाबा, माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली, परंतु अजून घरात पाळणा हल्ला नाही. घरात नुसते आई बापाची चिडचिड, बायकोची रडरड, जीव नुसता नकोसा झालाय. काहीतरी मार्ग काढा बाबा, नाहीतर माझा संसार रस्त्यावर येईल. हाय 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 हुप्पा! बालका, पुढच्या वेळेस येताना तुझ्या बायकोला घेऊन ये. आणि मग बघ कसा वर्षाच्या आत तुझ्या घरामध्ये पाळणा हलतोया. हो. जा. येतो बाबा. महाराज महाराज, तो आला. चल चल जागे. हाय 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 हुप्पा! महाराज, पाटलानं बोलावले. सेवका. हा महाराज. आजच्या दिवस भक्तांना तुम्ही प्रसाद द्या. होय महाराज. मी गावातून जाऊन येतो. चला. दौलाने लयच उशीर लावलाय. पाटील, महाराज आलेत. अरे दौल्या सुकाळीच्या, किती उशीर लावलायस? चालत यायला उशीर लागला. नमस्कार. या बाबा, बसा ना बसा. हाय 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 हुप्पा! बाबा, काहीतरी मार्ग सांगा. गावलंय संकटात आहे. समज ठावाय मला, समज ठावाय. काय सांगायची गरज नाही. हाय 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 हुप्पा! बाबा बाबा, आमच्या गावाला संकटातून वाचवा की हो. कदाचित आमचा नंबर कधी लागेल काही सांगता येत नाही. ए सदा, लेका तू नावाने सदा कसा घाबरतोस? अरे कधीतरी हजेरी लावायचीच की. अरे कधीतरी ठीक आहे, पण आत्ता नाही. ए यार, गप्प बसा समजे. हे असं घडतंय बघा बाबा. हाय 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 हुप्पा! अरे काय झालंय म्हणून काय विचारताय? काय झालंय म्हणून काय विचारताय? अरे माझा कोप झालाय तुमच्यावर. त्या मास्तराच्या नादानं समधी सरलाय मला. समधी सरलाय. आम्हाला माफ करा. तुमच्या मनासारखं होईल सगळं. तुम्ही सांगाल ते सगळं आम्ही सगळं करू महाराज. तुम्ही सांगाल ते करू. देवा, काय बी करा गावाला वाचवा. समद पूर्ववत होईल. समद पूर्ववत होईल. पर देवीचा कोप काढण्यासाठी समद्यांना देवीची माफी मागावी लागेल. बर, मागू की. देवी कशाला कोपती गावावर? या साधू बाबाच कोपला असेल. ए लक्ष्मी, अगं सांग की त्याला खाली बसायला. खाली बस. येशा, अरे पोराला दात की जरा. अलीकडच्या गावात शिकायला गेल्यापासून लई पंचा पुढे बोलायला लागलाय. हा पंचांचा अपमान नव्ह का? ए यद्या, हो घराकड. अरे पंचामोर बोलायला तुझा बाजून जित्ता आहे. हो घराकड. यशवंत, अरे शांत हो. पाटील, बाबा, आमचा अपमान करण्यासाठी बोलावलाय वय आम्हाला. हाय 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 हुप्पा! बाबा, गावाच्या वतीने मी माफी मागतो तुमची. तुमच्या मनाप्रमाणे सगळं होईल. वाटल्यास गावाच्या देवीची पूजा सुद्धा तुम्हीच करा उद्यापासून. करा असं म्हणताय? हो हो. हाय 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 हुप्पा! साधू बाबा की जय. साधू बाबा की जय. साधू बाबा की जय.
श्याम्या हा यंदा तरी पेढे बिड आहेत का नाहीत? कायला का अरे गावात पाय नाही टाकला तवरच सुरू. अरे तसं नाही रे, तुझी काळजी वाटते म्हणून तर बोलतोय रे. कळतं मला आणि कळन तुम्हाला बी. कालच साधूकडे गेलो होतो. साधू? श्याम्या काय र आता हे काय नवं खूळ? अरे त्यो लय जालिम हाय आणि गावाने त्याला देवाच्या सेवेसाठी ठेवलाय. कुठं असतो त्यो? अरे जिथं जिथं अडचण तिथं तिथं साधू. मग काय आम्हाला भेटावंच लागल त्याला. आणि पेड्याची काळजी करू नको, यंदा नक्की देतो. तुझ्या आहे चल. तू काय थांबलाय रे? लय गप्पा मारायची सवय आहे त्याला. लवकर घरी. अरे वयला का विसरला का? चल चल घरची वाट बघत असत्याल. गाव येड समधी येडी मी चिकली शहाणी. ए सोमा चल इथं वाईज बसू. अरे त्या साधूने समध्या गावाला येड लावलंय म्हणतात. अरे कसं चालय यार, ते म्हणतात ना आंधळ्याचा हात पडला तसं झालंय. तुला तर काय पटतच नाही. अरे आपण बी जाऊ एकदा भेटायला. आज नको गाड्या, जाऊ की परत कवा तरी. कामावर जायचंय. होईल का? चल उशीर बी झालाय. चल. आणि ते मुक्कादम बी अर्धीच हजेरी लावतोय. ताप झालाय निसता. ओके अंजी तर ना काय बी बडबडत बघ की. काय नेम तुझा? सर मी मारतो बघ. आई शपथ असं काय? ए थांबा र मी आलो. ए अरे काय का तुझं डावाच्या मध्ये मध्येच जात आहे मुतायला. उरक की लवकर. थांबा र आलो मी. उरक आता लवकर, इथं डाव अडकलाय माझा. ए माझा डाव आहे. ए अरे माझी गोटी गेली. मला खेळू दे. ए उरक लवकर. गोटे दे आमच्या. सारखं काय मध्ये मध्ये करतो? देणार नाही. दिकेला का आमचं गुरु सोडायचा वखत झालाय. दिन पण एका शर्तीवर. कोणत्या? हे बघा, जर तुम्ही समजेजण उद्यापासून शाळेत येत असला तर. अरे दिला का? दिला का? ये द्यायचे असले तर दे, नाहीतर राहून दे तुझ्याकडेच. नुसतं शाळेचं नाव काढलं ना तर बापला आता घालताय डुंगणावर. ए धर, उगच तुमच्या नादाने शाळेला उशीर व्हायचा. तुम्हाला नाही कळायचं शाळेचं महत्व. हा जा जा निघ. बाब्याला का आज लय ऊन लागते. अयो कुणी उताला बिताला ठेवलाय काय? होय लागा उताराच आहे. ते लिंबून मिरच्या दिसत नाही तुला. लांब 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 लांब. काय रे साधारण का भिजत असतं भित्र्या बायकोत. चायला येड्याचा बाजार नुसता. एवढं काय लगेच भूत येतोय अंग तुझ्या. ए याद्या, अरे ती उताराची फळ आहे ती. अय उतारा बितारा काय नसतो, फळ ती फळच असतात. काय येडबिड आहे का रे? आयो कसलं डेंजर पोरग आहे बघितलं का? चल बाबा. अरे शर्ट गेली. ए शर्ट गेली. छॅक छॅक छॅक. वैशे ती काटकाचा पुडा विधी. बरं आईने सांगितलंय की कोणीतरी येणार मांडून कोणीतरी काय सांगे आज एकटीच बाबूराव कुठं दिसत नाही. ए तसलं काय बी बोललं ना तर मुस्काड फुडी. तुला काय मी राणी वाटली काय? तूच सांग राणी कशी आहे? अगे तिला का नाही तिसरा महिना चालाय आता. अयो ए तुला काय का भाव कराय? तू गप माणसा म्हणते. हो गेल्या वेळेस कसलं दिल तर सगळा चिक लागत भात चालता. बरं बाबूरावला काय सांगायचं का? हाय का आता त्याला काय सांगतो? हां त्याला म्हणावं लगीन कर
नको वळूगत गावात हिंडूस. माझं लगीन जमवलंय आईने. पुढच्याच महिन्यात आहे लगीन. अयो अरे पिर्या पैसे दे की. अयो वय व मी काय म्हणते. बोल की. नाहीतरी मला शिकवण्या पलीकडे तुला काय येतं. अव तसं नाही, जरा गावची कुटाळं सोडून आपल्या प्रपंचाकडे बी ध्यान द्या की. म्हणजे तू काय मला उंडगा बिंडगा समजते काय. कळतं की मला बी परपंचाचं. तू न ग मला शिकू. अव तसं नाही, घरातलं समद सामान संपले. आज जर किराणा नाही आणला तर उद्या शिळे तुकडे घेऊन जावं लागतील पोराला डब्याला. लक्षे, तुझ्या बोलण्याचा मला राग नाही ग, पण काय करणार. पावसानं पाठ फिरवली, उगून आलेली पिकं पार करपून गेली. औंदा होईल हो पाऊस. येतील आपले बिदीस. बर ते जाऊ दे, तू उरक लवकर. मी कामावर जातो, म्हणजे आपल्या अडचणी मिटतील. हां बर. अव माझ्या बोलण्याचं जास्त जीवाला लावून घेऊ नका. नाही नाही. आईला बंद तुटला वाटतं. ये द्या उरकून शाळेत जा र. ए दादा बंद बसून दे र. अरे कुठे ध्यान आहे तुझं. हा अरे कुठे ध्यान आहे तुझं. ए यशवंता, एवढ्या मोठ्याने का वरडतो रे. आणि मी काय बाहेर आहे का. आणि पहिला पैके टाक, मग तुझ्या चपला अंगठा बसून देतो. अरे देतो की पैसे. येत्या बाजारी मिटवतो तुला. ए बाबा जा ना. सकाळ सकाळ काय रे भावानीच्या पारी नाट लावतो. ए दे इकडे. जा घेतो दुसरीकडून बसून. जा जा जा. आम्ही भवानी करून आलाय आलो. पैशावाला. उधार नाही आम्ही भवानी केली लोकांची. तू आला उधार. जा म्हणून बाजारला देतो. थांब, या म्हाताऱ्याला गंडवतोच. ए म्हाताऱ्या, माझ्या चपलीला दे की रे अंगठा बसून. ए गाबड्या, सकाळ सकाळ येडला आलोय रे. बाप गेला डोकं खाऊन, तू लगेच डोकं खायला आला. अरे गाबड्या, मी बाहेर आहे, पेताड आहे, पण आंधळा नाही. हा आता कसं खरं बोलला. म्हणजे या गाबड्याला मी बाहेर आहे हे खरंच सांगून टाकलं. आयला हे गाबडा आगाव नाही गेलं माझ्यापेक्षा. बघतोच त्याला परत आल्यावर. गाव येड समधी येडी. ए पोरा इकडे ये की. काय ग मावशे. काहीतरी खायला दे की. लय भूक लागल्या. भूक लागल्या. लय भूक लागल्या. मावशे, मी दुपारसाठी डबा चालवला, पण धर यातला अर्धा खातो. गाव येड समरे. मावशे, मी उद्याच्याला परत खायला आणि ना डब्बा. हाय 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 हुप्प. काय रे श्यामा,
काल काय ऐकलं ते खरंय का? काय र? अरे म्हणते ती तू वहिनीला घेऊन साधू भावाकडे जाणार आहे. हो खरं आहे, पण त्या विषयावर नको बोलूस. अयो अरे येडे, अंगाऱ्या दुपाऱ्याने कुठं पोरं होत असतात काय? अरे देवऋषाने जर पोरं झाली असती तर आईबापान मुलांची लग्नच केली नसती. नुसतं झालं असतं कोंबडीगत, अंड की पिल्लू. ए तू गप्र, जे जळतं ना त्यालाच कळतं. श्यामा जा रे तुझा. कळल तुम्हाला, आजच जाणार आहे बाबाकडे तिला घेऊन. बर बर जा, बर, उशीर होईल जा. जा. बोल भक्ता, तुझी काय अडचण आहे? बाबा अहो माझं राहू द्या. अहो गावावर एवढं मोठं संकट आलंय. पाऊस पडायचा वखूत होऊन गेलाय तरी बी पाऊस पडा नाही. काहीतरी उपाय सांगा की बाबा. सेवका हा महाराज. यांना अंगारा द्या. बाबा अहो ह्याचं काय करू? अर्धे आभाळाच्या दिशेने टाकून. पण ह्यानं पाऊस पडेल ना? नक्की पडल. जा. हाय 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 उप्पा. बस खाली. बाबा तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी माझ्या बायकोला घेऊन आलोय. 7 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण मी काय अजून आई होय ना. हाय 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 उप्पा. काळजी करू नको बालिके. सेवका. हा महाराज. तुम्ही प्रसादाची तयारी करा. जा तुम्ही आज जा. बाबा समजून नीट होईल ना? बाबा मला बी द्या की प्रसाद. ठीक आहे सेवका. हा महाराज. मी यांना प्रसाद द्यायला आतमध्ये जातो. तुम्ही याला प्रसाद द्या. काय म्हाताऱ्या? यशवंता, अरे मायाचं काय चाललंय? त्याचं लगीन दे की करून. म्हाताऱ्या, तुझं पोरग तुझ्यापेक्षा लय हुशार आहे. किती पुरी दाखवल्या मी त्याला. अशीच आहे तशीच आहे, अशीच पाहिजे तशीच पाहिजे, जसं काय नटच आहे त्यो. अरे पण आपल्या बगर कोण बघणार आहे त्याच्या लग्नाचं? बघतोय की मी. कालच शमशेरबाई म्हणत होता, एक छोरी आहे पास वाले गाव में, आता क्या देखने को. मग कधी जातो यास? आणि हे बघ, मायाला पण घे बोलून. लय दिवस झालं बघ त्याला बघितल्याला. बर बर, उद्याच निरोप देतो त्याला. पोरं मुंबईला चालल्यात. तू नका काळजी करू. बर, तू झोप आता. आणि हा, चहा जरा कमी कर, नाहीतर काय होणार नाही मला. आणि हे बघ, येद्याच्या बायकोचं तोंड बघितलं बिगार मी काय कुठं जात नाही. हा, झोपा झोपा. लय मोठी स्वप्न आहेत म्हाताऱ्या तुझी. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. आणते आणते. ए माझ्या अंगणात तुझं काही काम ग. दरे रे 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 दरे रे 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 तुझं काही काम ग. पुरी माझ्या अंगणात. ए गपाई भाड्या. माझ्या अंगणात तुझं काही काम ग. गप मुकाट्याने आंघोळ कर की. लय गार लागते राणे. नामा, हा, तूच सांग मी काय करू. एक तर कामधंदा नाही, त्यात हिचं दुखणं. यशवंता, वाईट नका वाटून घेऊस. अरे काहीतरी मार्ग निघालच की.
लक्ष आहे. हा 2 घास घे की खाऊन. वहिनीने तुझ्यासाठी जेवण आणलंय. मी खाईल परत. तुम्ही आणि येद्या घ्या खाऊन. सकाळपासून बसलंय लेकरू उपाशी. बापू, नानांनी सत्या काका बरोबर चिठ्ठीन पैसे पाठवले. अरे मग वाच की, काय म्हणतोय तुझा नाना. म्हणत होता तुझी शाळा कशी चालली आहे, बहिणीला बरं वाटतंय का? आणि म्हणाला दादाला म्हणाव वहिनीला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जा. त्याला काय कळतंय? शहरात राहतो म्हणजे मोठा शहाणा झाला काय? यशवंता, तुला जे करायचं ते कर. उगाच राग राग करू नकोस बाबा. त्यानं पैसे पाठवलं ते बरंच झालं. उद्याच लक्ष्मीला साधूकडे घेऊन जातो. सारी मराय आलेली माणसं बरी करतोय. मग माझ्या लक्ष्मीला का बरं करायचं नाही? बरोबर. बापू रागू नकोस, आपण आईला दवाखान्यात नेऊ, तिला लगेच बरं वाटेल बघ. तू नका मला शहाणपणा शिकू. नामा, वहिनी, मी लक्ष्मीला साधूबाबाच्या ताब्यात द्यायचं ठरवलंय. तारावं की मारावं त्यांनीच ठरवावं. बर, तुम्हाला काय करायचं ते करा. चला उठा बरं, 2 घास खाऊन घ्या. घराकडं कुणी बी नाही, शेरड दारातच आहे ती. उगं एखादं लांडगं बिंडगं आलं तर न्यायचं उचलून. आम्ही निघतो. येतो आम्ही. जेवून घ्या. चल साळू. बाबा, मी बाहेर जाऊ का मैत्रिणीकडे अभ्यास कराया? कशाला? अभ्यास इथंच करायचा. अभ्यासाला बाहेर बिहेर जायचं नाही. हे बघ, मी येशाकडे चाललोय उधारी आणायला. मी येईपर्यंत दुकान सोडून जायचं नाही. काय? नाही जा. हा, आणि अभ्यास इथंच करायचा. हो. पोरे, ती साखर देवाईच आणि चहा पावशेर पावडर देऊ दिली का बघ. साखर? समजा सामान दिलं ना व्यवस्थित? दिलंय. वय अजय, पैसे दे की. अगं देते की, पोराची मनी ऑर्डर आल्यावर देते. नको, बाबा लय मारेन मला. पै कधी? अगं पोरी, तुझं पैक दिले बिगार मरायची बी नाही बघ मी. अगं पण लय तारांब झाली असेल बघ त्याची, म्हणून लांबली या. मनी ऑर्डर आली की देती बघ पैसे. अगं 2 दिवस झाले चहा बी नाही पिली बघ. अजय देते, पण बाबाला काय बोलू न ग. नाही नाही. आणि चॉकलेट खाऊ का तुझ्या उधारीव? 1 काय 2 खा. माझ्या बायाचं लवकर लगीन होईल. तुझं तर काहीतरीच बघ अजय, जा लवकर, नाही तर बाबा येईन. अगं उरक की लवकर, नव्या नवरीकट नटते. काय कोणाच्या लग्नाला चालू आहे? अहो रक्ती की. मला परत येऊन कामावर जायचंय. चल. झालं का? हा झालं. चल. हॅलो नाना. बोल की यादे. तुझं पत्र मिळालं. सारा वाचून बापूला दाखवलं. बर. पण काय बी उपयोग झाला नाही. काय झालं? बापू आईला देवऋषाकडे नेणार आहे. आता तू स्वतः येऊन आईला दवाखान्यात ने. सुट्टी मिळली की मी येतो लगेच. आणि लवकर आहे. बर बर बघतो. बर ठेवू का फोन? बर काळजी घे. होय.
बरं झाला बाबा गावलास एकदाच्या. माझी उधारी केव्हा चुकवतोस ते बोल ना. अरे सदा कशाला मांजरासारखा आडवा आलास? देऊन टाकतो की तुझं पैसे. काय पळून चाललोय वय? हे बघ यशवंता, माणसानं आपल्या ऐपतीप्रमाणे राहावं. उगाच मोठ्यापणाचा आव कशाला आणतोस? ए सदा एवढं बोलायचं काम नाही. हे बघ बाबा, कावळ्यानं कुठं मोराचे पंख लावले म्हणून तो काही मोर होत नाही. कावळा तो कावळाच. अरे देईल की तुझं पैसे. हा जरा दम धर. अरे कसला दम धरू? मागच्या वेळेस तुझ्या भावाला सणाच्या वेळेस पोळ्याचं सामान नेलेलं, त्याचे सुद्धा तू पैसे दिले नाही. हा देऊन टाकू दादा. ते मला काही ऐकायचं नाही. मला 8 दिवसाच्या आत पैसे पाहिजे. मला ते काय सांगू नका. सांगून ठेवतो दोघांना पण. बॉस, सारं गाव मुठीत आलं, पण ती यशवंताचं कार्ट लई अडचण करते. अरे एवढंच कार्ट ते आपलं काय वाकडं करणार आहे? तसं नाही बॉस, त्यांनी शाळेतला किस्सा तर पाहिलं नसेल ना. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. येळ आली की मी समजा व्यवस्थित करतो. नाही तर बघा बॉस, ते आपलाच बंदोबस्त करायचं. ए विश्वास ठेवा. हे बघा, यशवंत इकडंच येताना दिसतोय. तुम्ही तुमच्या जागा घ्या. चला. हाय 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 हुप्पा. यशवंता ये बस. बाबा ही सारखी आजारी असते बघा. हाय 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 हुप्पा. तुझं पोर जन्माला आल्यापासून हे झाड आजारी आहे. ऐका नाही? हो 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 हाय की. तुझं पोर चुकीच्या वेळेला जन्माला आलंय. अरे तुझं पोर 7.5 घेऊन जन्माला आलंय. काय म्हणताय बाबा? मग यावर काय उपाय असेल की? हाय उपाय हाय बघता, उपाय हाय. पर तुला तुझ्या काळजावर दगड ठेवून ऐकावं लागल. बोल, ऐकशील? हो हो. तर मग ऐक. तुझ्यावरचं संकट टाळण्यासाठी तुझ्या पोराचा. काय बोलताय बाबा? असं कसं होईल? अहो ह्याचं काय ऐकताय? याड लागलंय ह्याला. चला घराकडं. बाबा याच्यावर दुसरा काय उपाय असेल की? यावर एकच उपाय. अहो काय ऐकताय त्याचं? चला तुम्ही. खरं वाटत नसलं तर जा. बघ, पाटलीनबाई आजारी आहे आणि हिच्या नंतर तिचाच नंबर हाय. हाय 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 हाय. गजा गजा गजा. नेमाडे. यस सर. काय चाललंय आपल्या राज्यात? काय करते तुमचं पोलीस खातं? सर प्रयत्न सुरू आहेत आमचे. प्रयत्न? प्रयत्न कसले करताय? सर मी त्याला ट्रॅप लावून पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथे आलाच नाही. त्याला कोणीतरी टीप दिली म्हणे. त्या गजाने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलाय. मंत्रालयातून प्रेशर यायला लागले आमच्यावरती. तो चोरी, दरोडे, मारामारी, खून, बलात्कार असे अनेक गुन्हे त्याच्या नावावरती आहेत. सर आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न? अहो प्रयत्न कसले करताय नेमाडे? मे आय कमिंग सर? या सय्यद बसा. थँक्यू सर. बसा. येस सर. सय्यद, नेमाडे गेली 2 वर्षे या फाईलवर काम करत आहेत, पण आता ही केस तुम्ही हँडल करायची. येस सर.
थँक्यू सर, तुम्ही केस मला दिल्याबद्दल. सर, ऑफिशियली ही केस जरी मला आज मिळाली असेल तरी मागे 1 वर्ष मी या केसचा स्टडी करतोय सर. मग काय निष्कर्ष काढला सह्य तुम्ही? त्याचं काय सर, हा गजा रूप बदलण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तो एका ठिकाणी गुन्हा केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तेथील लोकांच्या मनाचा विचार करून तेथील समाजाची परिस्थिती बघून तिथंच सेट होतो सर. मग तो कधी साधू, कधी वैद्य, कधी व्यापारी अशा वेगवेगळ्या रूपामध्ये तो गुन्हे करतो सर. आणि म्हणून त्याला ओळखणं थोडं कठीण जातं सर. अहो मग त्याला पकडण्यासाठी स्पेशल फोर्स नेमा. सर, मला वाटतं त्याला पकडायचं असेल ना तर सगळ्यात अगोदर आपल्याला समाजाची मानसिकता बदलावी लागेल सर. ते खरं आहे, पण या सर्वामुळं पोलीस खातं बदनाम होते. मी शब्द देतो तुम्हाला, त्याने किती जरी रूप बदलले ना तरी गजा 8 दिवसाच्या आत गजाआड होईल. कारण प्रश्न माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे सर. येतो. जय हिंद सर. जय हिंद. मला लवकर रिझल्ट हवाय सय्यद. पहिला हे बी जोरात पळते आपल्या माग. पायना काय उपयोग नाही. अवसानात आहे, बघूच काय करते. अरे किती पावतोयस? मी काय खाते वय तुला? ये द्या, मला बी दे की आंबा खायला. सकाळपासून कोण भेटलं नाही तुला? झाडच तुझ्या बाच आहे. आज नाही खाऊन देत. कच्चे आंबे खाल्ल्यावर आजारी पडतेस असं म्हण तू. हत्तीच्या आईला उगाच इतका पाल. घे खा. अजून दे की. नाही बाबा, मला द्यायचं तर आणू ताईला. ओ दाजी, अरे कुठे चालला? आता कुठं घरीच चालू आणि कुठं चालू? मी आधी घरी येणार होतो रानू ताईला आंबा द्यायला. तिला लय आवडतात ना, पण तुम्हीच द्या. लका ताईची लयच काळजी दिसते रे. बरं चल जाऊ का, आता उशीर झाला. नीट जा. आणि ती दाजी बिजी काय म्हणत जाऊ नको, बेताळ पडला का? बर बर. ओ मामा, कोण द्या. नानाला फोन लावायचा आहे. अरे इतक्या मोठ्यानं कशाला ओरडतोस रे तू? मी काय बाहेरा बिरा आहे का? नमस्कार, हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. मी विजय खुडे सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करीत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अविरत चालू ठेवणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याला आज खरे फळ मिळाले असे म्हणता येईल. कारण आजच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार अंधश्रद्धेतून होणाऱ्या अनेक गुन्ह्यासाठी कडक शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ओ मामा, फोन का लागा ना? पुन्हा एकदा अरे बॅलन्स संपला असेल रे त्यातला. मग टाकायचं कळत नाही बे. कशाला हे डबडं मांडलंय इथं? ए गाबड्या, चल पळ इथून. लय मला शहाणपणा शिकवतोस का तू? चल निघ इथून. चल. आय काय आय बापू, काय झालं आईला रडायला? काय सुद्धा ऐकू नका. पंचायतीत लागल्यापासून डोकं फिरला का काय पण निर्णय घ्यायला लागला. तू घबरा म्हाताऱ्या. लक्ष्मी चल घरात. सकाळी स्वयंपाक केला नव्हता. पोरासाठी कर काहीतरी. आणि मला पण लय भूक लागली.
अरे यशवंता ये बस. अरे इकडे रानात कशा पायी आलाय? काही काम होतं तर घरी यायचं सांच्याला. अरे मला थोडं बोलायचं होतं तुझ्या संग. भाऊजी राहून दे तुमच्या गप्पा, 2 घास खाऊन घ्या. यशवंता वहिनीला बरं आहे का रे? कुठलं आलंय बरं? अरे नामा तुला सांगतो. अहो गप बसा, राहून दे तुमच्या गप्पा, खाऊन दे त्यांना 2 घास. वहिनी खरं सांगू, घास घासाच्या खाली उतरणार नाही बरं. पोटात नुसती हाक पडली माझ्या, डोक्यात नुसती राग कालवल्यागत झालंय मला. यशवंता खा रे बाबा 2 घास. पोटाची आग तर भागावी लागणारच. हां आणि पाटलानं सांगावं धाडलाय, उद्या पंचायत बोलावलेली. असं का? येतो मग पाटलाकडे जाऊन मी. उद्याचं उद्या बघू. चला घराकडं, दिवस मावळायला लागला या. ह्या कडक उन्हामुळं किती वाजल्यात ते बी कळ नाही. मी राहिलेलं काम करून घेतो, सरपण काढतो वर, मग जाऊ घरी. नामा येऊ मी? वहिनी येऊ का? नामा संग बोलाय आलतो, पण वहिनीमुळे बोलताच आलं नाही. मास्तर संग बोलावं तर त्याची बदली झाली का काय ते बी कळलं. लय दिवस झालं गावात बी दिसत नाही. पाटलांतर उद्या पंचायत लावली म्हणजे गावात उद्या साधूबाबा पण येणार. जर साधूबाबांनी सगळ्याला सांगितलं तर? नाही नाही, उद्या साधूबाबा मोर काय न झाल्यासारखं वागावं लागेल, म्हणजे कुणाला काय बी कळणार नाही. तसंच करावं लागेल. चला पहिलं पाटलाकडे जाऊ. पाटील गावात पाण्याची लईच अडचण झाली या. हे बघ कृष्णा, औंधाच्या वर्ष आपल्याला पाण्याची अडचणच आहे, पण पुढच्या वर्षीपासून काय अडचण येणार नाही. बरं झालं, लय भारी झालं. कालव्याचं बी काम होऊन जाईल. राम राम पाटील. अरे यशवंत, एवढ्या उन्हाचं आलायस? बर बस बस. काय म्हणतोयस? दावला घरी आलता तेव्हा मी बाहेर गेलतो. उद्या पंचायत लावली वाटतं. होय की. अरे दुष्काळाचं संकट काय गावाचं टाळा नाही, आणि 2-4 तक्रारी बी आल्यात माझ्याकडे गावातल्या. तेव्हा म्हणलं गावासाठी साधूबाबाकडे जाऊन साकडं घालावं. बर बर येऊ मी? हां बघू उद्याचं उद्या. हां आलं आलं माझ्या लक्षात. आरच्या हा कवर टाकाय सांगितलं असता, पण 2 दिवस झाले तिलाही बरं वाटाना. हां झोपूनच आहे ती. तरीच म्हणलं आज असं कसं झालं, तुम्ही चहाचं विचारलं नाही. बरं येऊ मी? हां बरं ये. मी तिला जरा उठवून 2 घास खायला घालतो. बरं निघतो मी बी. हो हो, आणि तुम्ही लक्ष ठेवा त्या कालव्याकडं. हो हो हो, पाण्याचा प्रश्न मिटून जाईल. हो हो. हां 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 या. गाव येड, समधी माणसं येडी, पप्पे बी येडा. पप्पे पप्पे मला पाहिजे, पप्पे मला पाहिजे ना. भूक लागली मला पप्पे. ए अंजे, अगं तू साधू लय बेकार आहे. आपण बाया माणसाने असं एकट्याने बसू नाही. अंजे तुला एक सांगते, त्या बाबांनी मला नाही सोडली, तुला तरी कशाला सोडल. पप्पे येडा, पप्पे येडा. काय रे बरं लय निवांत बसलाय? बसलोय बाबा, काय आता आम्हाला काम आहे. खायचं काय पोडी उडी? तू काय आम्हाला बोरटा बिरटा समजलं काय? किव दिकीला का पिल्या? घे. अरे त्या वड्यात मी येत होतो, यायला लागतच झालं अंधाराचा आठवडा पुढं. तू त्या वड्यात गेलता होय? तिथं कशाला गेलता?
सोम्याची बायको पुचकली तिथं नाही भूतन बितन आहे ती बरं का. काय बोलतो? लांब 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 लांब. तुला काय झालं बेहरा? तसं आपण बी भेट नाही पण ह्याच्यामुळेच ब्या वाटतं. आणि तू कसाला तसला विषय काढतो रे? आम्हाला शिरडे घेऊन जावं लागतं तिकडं. खायचं का पुडी? नाही लावू दे तुझी तुलाच. जाऊ दे, येतो. चला चला. बरा सांगून गेला घ्यायचं नाही घ्यायचं. अरे गेलो की. मला वाटलं हितनच निघला. ए उठली का? जरा 2 घास खाऊन घे. माझी महत्वाची पंचायत आहे. मी जरा जाऊन येतो. आणि फेटा कुठं ठेवलाय माझा? जा हाय घरात. बरं जातो तसंच. राहू दे फेटा. गावकऱ्यानो, आज आपल्याला अचानक पंचायत बोलवावी लागली. कारण रामाच्या पोराला साधूबाबाला दाखवायचं होतं. पोरगं रात्रीपासून डोळं पण उघडं नाही आणि दुष्काळ उपाय काढण्यासाठी साधूबाबाला बोलवलंय. ए रामा, अरे आण की तुझ्या पोराला. हाय उप्पा. रामा, तुझ्या पोराला सोमाची बायको लागली. सोमाची बायको लागली तुझ्या पोराला. ए बाबा, अरे असं काय बोलतोयस रे? अरे माझ्या दोस्ताची बायको होती ती आणि माझ्या पोरावर बी लय जीव होता तिचा. गप्पा घाबरे नकस. अरे म्हणूनच धरलाय तिनं. म्हणूनच धरलाय. अय्यो बाबा, नीट बघा की हो. ए देवासने आडवं लावताय वय र? देवासने आडवं लावताय वय? तसं नाही बाबा. त्याची बायको बाळणपणामध्ये गेली का नाही? गेली का नाही खरं सांग. हो वारली होती. अरे पण त्याचा हित काय संबंध? अरे संबंध हाय. संबंध हाय भक्ता, संबंध हाय. तिचा आत्मा इथंच फिरतोय. इथंच फिरतोय तिचा आत्मा. त्या तृप्त आत्म्यानंच धरलंय रामाच्या पोराला. वय धरलंय. अरे त्यामुळेच त्या नाग्याच्या मुंग्या आल्या असतील डोळ्यासमोर. लांब 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 लांब. भित्री बाय गस. काका तुमचं बरोबर आहे. मेलेला माणूस माघारी येत नाही. यो साधू बाबाच लावड बोलतोय. ए गाडवीच्या, पळ घराकड. किती वेळा सांगितलं मध्ये मध्ये बोलू नको म्हण. पळ. जातो. पळ पळ घराकड. अरे तुम्ही गप्प बसा. बरं बाबा, ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. हाय 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 उपाय हाय भक्ता. उपाय हाय. ध्यान देऊ नाही का? 1 कोंबड, अंडी, दारू आणि रोट याचा उतारा पाहिजे. उतारा? दिला उतारा. पण रामाचं पोरग ठीक होईल ना? अहो गरीबाचं पोर आहे ती. अहो पण माझ्याकडे एक दमडी सुद्धा नाहीये. याचा खर्च सोमा करल. चला
तुम्ही लागा कामाला. तर मंडळी आता मुद्द्याचं बोलू. बाबा, गेल्या वर्षापासून पावसानं पाठ फिरवली, पाऊस पडानासा झालाय, काहीतरी उपाय सांगा बाबा. हाय हाय ह, ह. पाटील, तुम्हासनी परवडायचं नाही, पर देवाची जत्रा करावीच लागेल. आमचं हे तर गरीबच नाही. अय्यो, यात्रा लय अवघड आहे. आधीच तारांबळ चालली गावाची. या दिवसात जत्रा आणि अचानक म्हणजे जरा अवघडच होईल. बाबा, ह्याच्यापेक्षा काय सोपा उपाय नाही का? मी एक उपाय सांगेन, पर समद्यांना ऐकावं लागेल. आणि जत्रा नाही तर पाऊस बी नाही. अरे पण पाऊस नाही पडल्यावर काय करायचं? काय करायचं? बरोबर आहे. काय करायचं? बाबा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ते करू. होय का नाही रे गाड्यानो? बरोबर. बरं बाबा, येत्या पौर्णिमेला आम्ही जत्रा करून टाकू. हा, चला लागा तयारीला. साधू बाबा की जय! साधू बाबा की जय! साधू महाराज की जय! साधू बाबा की जय! साधू महाराज की जय! हाय 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 उप्पा. बघ, हे अशी झाली बघ कालची पंचायत. म्हण की तुझी बायको लागली माझ्या पोराला. अरे इथं कामधंद्याचा तपास नाही, कसा करणार उतारा? अरे तुला खरं सांगू का, मला तरी असलं काही बी पटत नाही बघ. पण आता पंचाचा निर्णय अंतिम आहे, त्यात गावाच्या विरोधात बी जाता येत नाही ना. अरे पण ही चुकीचं आहे ना. अरे तू नग काळजी करू, माझ्याकडे एक शिर्डी आहे, विकून टाकू, करून टाकू उतारा. अरे पण जाऊ दे रे, आपल्या लेकरात जीव तरी वाचल. आणि हे जत्रेचं एक स्वागत झालंय बघ. कशाची आली आहे जत्रा? ऋण काढून कुठं सण करतात व्हायला का? अरे पण पाण्याबरोबर तर वाहूच लागणार ना. धाराच्या विरोधात जाऊन टिकणार आहे का आपण? तू म्हणतोय ना, एकदम खरं आहे बघ. पण जाऊ दे, आपल्याला उशीर होतो या, आपण जाऊ घराकडे. चल. नंदला का तू का खेळानस का तुला हुडूस केले? हे, मला कोण करता येतं हुडूस? आपल्याला लय नियम आहे. बंदुकीतल्या गोळीसारखी गोटी जाते माझी. आईला व्हायला का? मग असं का उभं राहिलंस तोंड वाकडं करून? बापानं लय मारलंय सकाळ सकाळा. काय र, काय झालं? तूच काहीतरी खोड काढली असशील. काय नाही र, केस कापण्यासाठी पैसे मागितलं म्हणून. असं? चल तुझं केस कापून देतो, पण म्या म्हणून तिथं वय म्हणायचं. बर, तू म्हणाल तसं करीन. चल तर मग जाऊ आपण केस कापायला. चल पैक दे बाबा. काय कशी काय झाली कटिंग? काय लाव, तुम्ही तर माझं तकालच केलं. पैसे घ्या बापाकडून. ए लका, पैक दे माझं, पैक दे. तुम्ही ओ काका, नंदाची केस कापायची, जत्रा जवळ आली. गडी एकदम नवरदेवासारखं दिसलं पाहिजे. हा हा, दिसल दिसल, हिरोगत दिसल. बस लागा. झाला बघ हिरो. पैक दे, पैक दे, पैक दे. या दिकी पैक. ओ कसलं पैसे? अशी कुठे केस कापतात तू? ए गाबड्यांनो, अरे चेष्टा करू नका धंद्याच्या टायमाला. पैसे दे माझं. ओ पैसे काय देणार नाही, केस आहेत तशी लावून द्या. काय बी बोलतोय सोय? केस कुठं लावून देता येतात होय? अरे गाबड्यांनो, नका देऊ पैक, जावा.
सकाळ सकाळ चुना लावून गेलेत. अरे कसलं गंडवलं त्याला. अरे त्याचं तोंड तर बघण्याला ऐकच होतं बघ. वय वय. अरे किती हुडकलं तुम्हाला, कुठं होता तुम्ही? ए द्या, अरे मी तुझ्याशी बोलतीये. हा काय ग, कसले विचारत आहेस? काय नाही, तुझीच वाट बघत होतो. नानाला फोन लावायचा आहे पण पैसेच नाही. अरे काळजी कशाला करतेस, माझ्याकडे आहेत की पैसे. हे धर. म्हणजे बरं झालं तू पैसे दिलं. लय दिस झालाय नानाला फोन लावला नाही. चल म्हणजे आपण फोन लावू. हा ते बघ पोस्टमन मामा आला. येद्या अख्ख्या गावात तुला हुडकला, कुठे गेल तर गुरं वळायला? आव सकाळपासून इथंच बसलोय. हाय की नाही रे नंद्या? हा हो बसलोय की. योग्य द्या, तुझ्या शाळेचं पत्र आलंय, तुझ्या मास्तरांना दे. वय ध्यानाने मास्तरला दे, नाही तर इकडे तिकडे टाकशील. मी नानाला फोन करायला जातो, तुम्ही जावा घरी. येद्या संध्याकाळचे आंब तोडाय जाऊ. बर बर जाऊ. चल का म्हणजे? बर बर चल, मी पण येणार आंब खायला. हॅलो नाना. बोल बाळा. हा तू नुसतंच खोटं बोलतोस. का? तू कधी येणार आहेस? अरे दिवाळीला नक्की येईल बघ. हा येताना का नाही तू लय फटाकडा आणणार आहे. तू लवकर ये. हो. मला तुझी लय आठवण येते. मला पण तुझी लय आठवण येते. वय वय. बर ठेवू का? वय. हा बॉस, तुम्ही तर साऱ्या गावची वाट लावली. अरे बॉस बीस काय बोलू नकोस, इथं भिंतीला बेकान असतात आणि जर कोणी ऐकलं ना तर आपलीच वाट लागायची. बॉस बरेच दिवस मेजवानी नव्हती, तुम्ही दारू आणि मटणाची सोय केली, मानलं पाहिजे तुम्ही. पण बॉस माझ्या मनात एक सारखी गोष्ट येते बघा. अरे मग जा की, जा ना अंजीला उचलून बघ. ए पण बिन काय नाही, जा आण उचलून तिला. बॉस मी जातो, पण बॉस तुम्ही ध्यानस्थ बसावे, ध्यानस्थ बसावे. हाय 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 उप्पा. हळू जा. बापू अरे उठ. अंजीला कोणतरी धरल्या आणि ती रडत्या. चल लवकर. कोण आहे रे, कोण आहे? मावशी कोण होतं ग? गाव येडा. समती माणसं येडी. गाव येडा. काय म्हणते काय माहित, चोरटी बिलटी असत्याल. अंजे तू झोप आता, मी बाहेरच झोपतो आता, जागसूत झोपतो. लक्ष्मी, अगं काय अवस्था करून घेतलीयस? बरं वाटेल की तुला. आणि यदू काय काळजी करू नको बर का, बरं वाटेल आईला. शाळेत दररोज जात जा बर का बाळा. अगं काके, आईला दवाखान्यात नेलं की लगेच बरं वाटेल, पण बापू माझं ऐकतच नाहीत, सारखं राग राग करतात.
यशवंता, अरे एकदा वहिनीला तालुक्याला घेऊन जा, बघ काय फरक पडतोय का. नामा, तुझं म्हणणं मला पटतंय रे, पण बाबाचं बी म्हणणं ऐकावं लागल. देवाचं राहून द्या भाऊजी, लक्ष्मीला पहिलं दवाखान्यात घेऊन जावा. आता तुम्ही सगळेच म्हणताय तर एवढी जत्रा होऊ द्या, मग घेऊन जातो मी तिला तालुक्याला. खरंच बापू? म्हणजे आईला बरं वाटेल? होय होय, आईला बरं वाटेल बरं का बाळा. आज रात्री देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम आहे. बॉस, चला लवकर, तमाशा चालू झाला असेल. अरे सुकाळीच्या, आम्ही गेल्या बगर तमाशा चालू होणार आहे वय. ते पण खरं आहे, पण चला लवकर. चला. हा, पण तिकडे जाण्याआधी एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण जो प्लॅन केलाय तो ठरल्याप्रमाणे झाला पाहिजे. आलं का ध्यानात? हो बॉस, सर्व ठरल्याप्रमाणेच होईल बघा. बर, चला. नका लय गावाला तरसायला. बॉस 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 बॉस, अरे उघड त्याला. हो, त्याला मारताना बघायचंय मला. नरड दाबून मार त्याच.
नरड्या दाबून मार. बॉस फसवलं कारट्याने. अरे तू बघितलं होतं ना त्याला झोपल्याला. काय रे यशवंत, अजून आंघोळ झाली नाही वय? रात्रीच्या तमाशामुळे झोपच झाली नाही बघ. घरची समजी कुठे गेल्या? म्हातारं गेला असेल देवळात आणि लक्ष्मीने येद्या झोपल्यात. लक्ष्मी लय दिवसातनं निवांत झोपली. असं असं म्हणून उठवलंच नाही तिला. नामा, मला तुला एक गोष्ट सांगायची. मागं बी मी मळ्यात आलतो, पण वहिनीमुळं काय बोलताच आलं नाही बघ. अरे मग आता बोल की. अरे मागच्या आठवड्यात मी लक्ष्मीला घेऊन साधूकडे गेलतो. बरं मग त्याचं काय झालं? काय म्हणला त्यो? म्हणतोय हे सारं येण्यामुळंच घडतंय. काय? अजून काय म्हणला त्यो? येण्याच्या जन्मापासून लक्ष्मी आजारी आहे हे त्यानं बरोबर ओळखलं रे. अरे ते मला बी ठाव आहे. पुढं काय म्हटलं त्यो? तो म्हणतोय जर लक्ष्मीला वाचवायची असेल तर याद्याचा बळी द्यावा लागेल. याद्याचा बळी द्यावा लागेल. त्याचं काही बी ऐकू नकस. जर याद्याचा बळी नाही दिला तर लक्ष्मी तर मरेलच, पण सारं गाव बोडकं होईल. हिच्या नंतर पाटलेचा नंबर आहे म्हणाला. हे बघ यशा, कोणाला बी बोलू नकस. काय करायचं ते बघू आपण. ते खरं आहे रे, पण पाटील पण आजारी आहे. ते बघू जावाच्या तवा. आता कोणा पुढे मी वाचा उचकटू नकस. अरे नाही तर हा निर्णय पंचाबोर तुला द्यायला लागल रे. येतो मी. दादा काय रे? काय नाही. नानाला फोन लावायचा आहे वाटतं. वय वय. हॅलो नाना. हॅलो 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 नाना, माझा आवाज येतोय वय? हॅलो. अरे मी येते बोलतोय. हॅलो हॅलो नाना. हॅलो कोण तुझ्या बोलतोय? याच्यावर लय मोठं संकट आलंय. हॅलो. मला हॅलो, काय मला करावं आवाज येत काय नाही. सुचना. हॅलो. तू फोन ठेवल्यावर लगेच निघून ये. काय रे येत्या? काय झालं? काय झालं तुला? काय नाही, काय नाही, काय नाही. ऐका हो ऐका, सर्व गावकऱ्यांनी ऐका. पाटलांनी अचानक पंचायत लावल्यामुळं सर्व गावकऱ्यांनी चावडी समोर ताबडतोब लगोलग जमायचंय. हो
नामा पाटलानं अचानक पंचायत बोलावली. आपला तर विषय नसेल ना तो. उगा काय बी बोलू नकस. चल खोरं ठेवून जाऊ पंचायतीत आपण. कशाला लावली असेल पंचायत? कशाला बोलावली असेल काय माहित हो. बघू काय आहे ते. मंडळी, आज आपल्या पुढं लय मोठा पेच उभा राहिलाय. पाटील, अहो सरळ सरळ बोला की, असं वाकड्यात काय बोलता? गोष्ट माझ्यापुरती असती तर चाललं असतं, पण वेळ गावावर येणार आहे म्हणून बोलावं लागतंय. त्याचं असं झालं, आमची कारभारीण आजारी होती म्हणून मी तिला साधूबाबाकडे घेऊन गेलो होतो. साधूबाबा म्हणाले, यशवंताच्या मंडळी ह्याच्या पुढे मी एक सबूत सुद्धा बोलू शकत नाही. यशवंताला सारं माहीत आहे. यशवंता काय माहिती आहे तुला? हो हो काय माहिती आहे तुला? येशा सुकाळीच्या, अरे तुला माहित आहे तर सांगून टाक ना सगळं. प्रत्येक निर्णय तर तूच देतोस ना. अरे यशवंता बोल की. काय झालं यशवंताला रडाया? काय माहिती. साधू म्हणतोय येण्याचा बळी दिल्याशिवाय गावाला संकट जाणार नाही. आणि जर येण्याचा बळी दिला नाही तर गावातील सारं गडी बोडक होत्या. एक पण बाई जिती राहायची नाही. एक पण बाई जिती राहायची नाही. मंडळी, माझ्या आयुष्यातला माझ्यावर आलेला हा सर्वात वाईट प्रसंग. गावकऱ्यांनो, आपल्या आया बहिणी वाचवायच्या असतील तर येत्या मंगळवारी आपल्याला यदाचा बळी द्यावाच लागेल. हाय 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 हाय. मानलं बरं का तुम्हाला. वाटमधला काटा कसा काट्याने काढायचा हे तुमच्याकडून शिक. ए जरा हळू बोल. अरे जर कुणी ऐकलं ना तर आपलाच काटा निघायचा. बॉस, ते कार्टना सारखं आडवं जात होतं बघा. ए अरे तुझी बडबड थांबव. रात्रीची उतारली नसेल तर उतार आण जा. उगीच धंद्याच्या टायमाला किरकिर नको. अहो धंद्याचे काय म्हणता, फक्त यायचे म्हणा की. बरोबर आहे. हाय 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 हुप्पा. येद्या वाण्याच्यातनं जाऊन गुळ घेऊन ये. होय बापू. लक्ष ये लक्ष ये लक्ष. माझ्या येद्याला गोडधोड करके खायला. अरे भाड्या, दुसऱ्याचा निर्णय देत होत पण स्वतःच्या काढण्याचा तुकडा नाही दिसला तुला. अरे तू मर त्याच्या ऐवजी कुत्र्या. अरे काय पण त्याचा निर्णय घेताय तुम्ही. मी माझ्या डोळ्याला नाही बघणार. मला नाही जगायचं. मी चाललो.
अगं लक्ष्मी आहे तू सर बाजूला मी चहा करते. अगं चहा नाही त्यात कण्या आहेत त्याच्या बायानं करायला लावलं. ओकडाला कसं कापायच्या आधी पाणी पाजतात ना तस. अगं त्याचा उद्या बळी द्यायचा आहे बळी. अगं काय बी कसं बोलतीयस लक्ष्मी तू. खरं तेच सांगते. अगं काय करू ग मी आता काय करू. अरे आता काहीतरी मार्ग काढ की नाही रे त्याचा काय बी उपयोग व्हायचा नाही आता. अरे पाटलाने पाण्यात ठेवली तुझ्या घरावर. मला मरू द्या मला नाही जगायचं. माझ्या लेकराला मारून मला नाही जगायचं. मला मरू द्या मला मरू द्या मला मरू द्या.
मरू द्या मला. पिर्या, असं का बसलाय? तू खुश नाही? तुला आनंद नाही झाला? आनंद तर लय झालाय ग, पण त्या यात्याचं तसं ऐकल्यापासून असं वाटतंय नको आपल्याला बाळ. खरं आहे र, काकीने बाबाने किती लाडाने वाढवलंय या त्याला. आम्हाला भाऊ नव्हता तर दिवाळीला आणि राखीला कधीच वाईट नाही वाटलं. बघी ग, 9 महिने 9 दिवस आपण त्याच्या याने स्वप्न बघायचे. हाताचा पाळणा, डोळ्याचा दिवा करायचा, तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपायचं. आणि त्याच्याविषयी असं काय? पिर्या, तू रडू नको. आपण आपल्या बाळाला खूप शिकू, मोठं साहेब बनू. अगं कशाचा आलाय साहेब? शिरडे राखून कुठे स्वप्न पूर्ण होते तुय? ते पण माझ्यासारखा शिरडे राखायचा. तू जा मुंबईला, मी बी कामाला जाईल. आपण आपल्या बाळाला मोठं साहेब बनू. राणी, खरं होईल का ग तू म्हणते तसं? हो, खरंच होईल. जातो मग मी मुंबईला. यद्या, अरे कुठं जाणार आहेस तू? कुठं नाही ग, देवाकडं. काय रे यद्या? ते बघ, ती मावशी काय करती? ए मावशे, काय करते ग तू? माझी वाकड समधी फाटली या. ही म्या नवीन आणणार हाय. गाव येड समधी येडी. मी इकली छानी हाय. ए द्या, काय तर खायला दे की, भूक लागल्या. मावशे, म्या रोजच द्यायचं बाई. म्या कुठं गेलो म्हणजे कोण देणार आहे? मावशे, याला सांग की सकाळपासनं काय बी बडबड करतो या. कुठे देवाच्या घरी जाणार आहे म्हणतो या. येडच हाय. गाव गाव येड. समधी येडी. इकली शहाणी हाय. बरं मावशे, जमलं तर भेटू परत. चल म्हणजे. येड येडा. येड येडा. येड येडा. का रे भाऊ, कालच आला होता ना आणि आज लगेच निघाला? अरे काय करू इथं राहून? अरे पण ताराजीने कसं काय सोडलं तुला? अरे तो नसल्यावर तर सारखे माझा आयजो करत असते. खरं आहे रे तुझं. रात्री जेवाय वाढताना म्हणत होती उद्या त्या यशवंताच्या पोराचा बळी द्यायचा आहे. अरे असं कुठं असतंय वेळेला का? खरं सांगू, मला पण हे पटत नाही रे, पण साधू असंच म्हणतोय. पिरे तुला सांगू का, देवावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. आणि जे आपल्या डोळ्यानं दिसतं ना त्याच्यावर विश्वास ठेवा बघ माणसाने. मला पण नाही तुझ्याबरोबर मुंबईला. मला नाही राहायचं या गावात. अरे मी बी नसतो आलो रे, पण म्हातारीसाठी यावं लागतं. माझ्याशिवाय कोण आहे तिला? अरे या गावाने अंधश्रद्धेपोटी माझ्या बापाचा बळी दिला. साधा ताप आलता रे माझ्या म्हाताऱ्याला. त्या साधूने सांगितलं अंगार उतार दुपार करायला. त्यातच गेलं बघ माझं म्हातारं. म्हणजे असं झालं होता त्याचं? हम्म. बरं,
2 दिवस राखी म्हातारीसाठी. तिच्यासाठी चालतो र म्हणलं राहो 2 दिवस. पण उद्या जायला लेकरांनी विचारलं पप्पा काय चाललंय हे, तर काय उत्तर देऊ त्याला मी. त्याच्यापेक्षा मी आपला मुंबईलाच बरा. बरं मी जातो. मी तुला फोन करीन यायच्या अगोदर. चल इष्टी आली. पप्पा अजून 2 दिवस राव की आजी पैसे मला लय करमत आजी पैसे. नको हा बाळा, चल परत येऊ हा. चल काय नंद्या लय जोरात डाव चाललाय. अरे तू खेळाय नसल्या मजा नाही येत बघ. अरे माझं काय आहे, मी आज आहे आणि उद्या नाही. म्हणजे मामाच्या गावाला की नानाकडं? हो चांदू मामाकडं. नंद्या धर तुला गोट्या. तुला नीट खेळता येत नाही ना, समजा दिलेत बरं का. अरे पण तुला खेळाया. अरे तिथं कुठं खेळतोय मी गोट्या. अगं म्हणजे सकाळपासून कुठं होतीस तू? तुला आंबा खायला किती उडकलं मी. येद्या नग बोलूस माझ्या संग. का ग काय झालं तुला रागवायला? तुला तरी काय म्हणायचं? माझा बाच निघालाय राग राग कराय कायमचा. येद्या माझा आजा म्हणत होता ते खरं हाय कर. खरंच म्हणायचं काय तवा. मी उद्या शहरात जाणार आहे. माझा बा मला न्यायला आले ती, पण मी नाही जाणार. मी सांगन माझ्या मित्राचा. म्हणजे कशाला रडते उगाच? रडून रडून आजारी पडशील. नग रडूस. चल आपण खेळायला जाऊ. परत मिळतंय ना मिळतंय. चल. आईला तिकीट फाडून फाडून कटाळा आला गड्या. ही भाकरी सुद्धा मोडाय नको वाटते. बर मगाशी मी तिकीट फाडताना चर्चा ऐकली. त्या यशवंतरावच्या पोराचं म्हण बळी द्यायचं. खरं आहे तुझं. मगाशी मी बी स्टॉपर तंबाखूची पुढे घेण्यासाठी उतरलो होता ना, तवा बी तिथं कुजबूज चालली होती बघ. लका जग चंद्रावर गेले आणि हे खामगळवाडी अजून इथं उंदरावरच आहे म्हणायचे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याचं. शेवटी पंचांचा निर्णय. पण तुला सांगतो लेकराचं वाईट वाटतंय रे. काय माहितीये का, ह्या पंचांना तरी काय कळतंय रे. यांना कोणतरी चांगलं समजावून सांगितलं पाहिजे. चांगलं. अरे दाभोळकरांनी किती समजून सांगितलं अंधश्रद्धेविषयी, तरी बी या समाजात काय सुधारणा होत नाही बघ. लोकांनी त्यांचं नाही ऐकलं तर आपलं काही खाक ऐकणार आहे तू. तुझं बी खरं आहे गड्या. मी काय म्हणतो, या नसत्या फंदात पडायलाच नको. जाऊ दे आपलं. तू आपले टेरिंग फिरवायचे आणि मी तिकीट फाडायचे. घे जेवून आपलं. घे जेवून. चाल वाट. या अल्लाह इस बच्चों को बचाओ. बच्चा नादान है, मासूम है. इस गांव में आए मुसीबत को टाल दो. आमीन. देवा पोराला वाचव. तुझी पायी पंढरीची वारी करेन. अगे काय बोलतीस त्यांना? ते बघ बसले डोळे झाकून.
अगं पोराचा बळी जातोय दिसत नाही ग त्यांना. बसा, तुम्ही डोळे झाकूनच बसा. आम्ही घेतो आमचं काय करायचं ते करून. चल चल इथनं. सर अभिनंदन सर. सर गजाला पकडण्यात पोलिसांना खूप मोठं यश मिळालंय, त्याबद्दल आपलं काय मत आहे सर? नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या टीमचं आणि इन्स्पेक्टर नेमाडेंचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे सापळा रचला आणि गजाला मी अटक करू शकलो. सर मग आता त्याला फाशीची शिक्षा होणार, म्हणजे असे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसेल? नाही, तो निर्णय कोर्ट देईल. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी एक आव्हान करू इच्छितो की सर्वांनी आपल्या मुलांना शिक्षण द्या. शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होतो. आणि हो, आपल्या आसपास असं कोणी भोंदू ढोंगीपणा करत असताना आढळल्यास तर नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवा. देवावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेचे बळी पडू नका, कारण असे अनेक गजा तुमच्या अंधश्रद्धेचा आणि अडाणीपणाचा गैरफायदा घेण्यासाठी टपून बसलेले असतात. अशा गुन्ह्यासाठी सरकारने कठोर कायदा केलेला आहे. जर प्रत्येकाने स्वतःची मानसिकता बदलली तरच या समाजाची मानसिकता बदलेल, आणि तेव्हाच ही अंधश्रद्धा आपण या समाजातून हद्दपार करू शकतो. धन्यवाद. सर 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 सर